पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काकू घ्या आला तो म्हणे 2 तास। काकू जेवायला वाढतेस का? भूक लागली हो, आहे। हो. काशीनाथा चल रे, घेऊन घेऊ म्हणजे गणिताचा अभ्यास करता येईल। तुम्ही दोघं आधी हातपाय तोंड धुवून घ्या आणि पाटावर बसा। जा मी आले। बाळ बाळ तुझं जेवण आधी बाजूस ठेव। मला सांग, तू इतक्या लवकर घरी आलासच कसा? चालत। शहाणपणा करू नकोस। तुझी परीक्षा संपायला अजून वेळ, मग तू एवढा लवकर घरी आलास कसा? काय झालं? प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर मी पहिल्यांदा त्या प्रश्नांवर काट मारली ज्याची उत्तर मला येत होती आणि जी गणिते खरोखरच अवघड होती आणि मी याआधी सोडवली नव्हती। मी तेवढी सोडवली आणि निघून आलो। काय निघून आलास? अरे का? तुला जी उत्तरं येत होती ती का नाही लिहिलीस? निदान उत्तीर्ण तरी झाला असतास। काका, उत्तीर्ण तर मी होणारच आहे, पण उगाच अधिक गुण मिळावेत म्हणून परीक्षेत पूर्ण वेळ बसायचं त्यात मला काही रस नाही। त्यापेक्षा मी काय विचार केला की वाचनालयात जाऊन ही पुस्तके घेऊन यावीत आणि फावल्या वेळात त्यांचे वाचन करावे, म्हणजे कसे ज्ञानार्जनही होईल आणि वेळेचा सदुपयोग देखील होईल। लक्ष्मी केशवा, आता कसे या मुलाला समजावू मी? अरे बाळ, आपल्याला मिळणाऱ्या गुणांचे महत्व काय असते याची कल्पना तरी आहे का तुला? अहो पण मी काय म्हणते, त्याला भूक लागलीये, त्याला जेवून घेऊ दे ना आधी। हो, तू आता मध्ये काही बोलू नकोस। तो काय वागला याची कल्पना नाहीये तुला। बाळ, तुझा हा फाजील आत्मविश्वास आहे ना, एक दिवस अंगलट आल्याशिवाय राहणार नाही। मी तुम्हाला सांगतोय ना, मला खात्री आहे मी होणार आहे उत्तीर्ण, ते देखील फर्स्ट क्लासनी। पण माझे ध्येय तेवढेच नाहीये, ज्ञानार्जन हे माझे ध्येय आहे आणि ज्ञान मला यातून मिळतंय आणि माझा आत्मविश्वास फाजील मुळीच नाही। थांबा, घ्या हा आकडा लक्षात ठेवा। हे मला मॅट्रिक मध्ये मिळणारे टक्के असतील। शाबास। शाब्बास काय शाब्बास? एवढी खात्री आहे तुला? हो। आणि समजा याहून कमी मिळाले तर? नाही, मला मॅट्रिक मध्ये एवढेच टक्के असतील, ना कमी ना अधिक। काय काका, आठवतंय ना किती गुण मिळवीन म्हणालो होतो? तेवढेच आहेत की नाही? ना कमी ना अधिक। बघा, मला काय कळतंय हो यातलं? मला गुण वगैरे काही समजत नाहीत। हा उत्तीर्ण झाला किंवा नाही एवढं मला फक्त सांगा। अगं उत्तीर्ण तर झालाच, पण जेवढे गुण मिळवेन असं म्हणाला होता, नेमके तेवढे गुण मिळवले। बाई, पाया पडतो। यशवंत हो, यशवंत हो। बाळ, काय आशीर्वाद देऊ रे तुला। तुझ्या सगळ्या मनोकामना पूर्ण होऊ देत बघ। भामा, आज काहीतरी गोडाचं करूया। हे काय? साखर घेऊनच आले मी। अरे वा, दे। बाळ, दादाच्या पश्चात त्याचा विरह सहन करत तू मॅट्रिक झालास। तुझं करावं तेवढं कौतुक थोडं आहे। काका, एक खरं सांगू, नानांची उणीव अशी कधी भासलीच नाही। ते दिसत जरी नसले ना तरी होते कायम सोबत, मला प्रवृत्त करत होते अभ्यासाला, परीक्षा देताना। त्यांनीच माझ्याकडून हे सगळं करवून घेतले। अहो, आजचा दिवस अत्यंत शुभ आहे। आपण ओंकारेश्वराला अभिषेक करूयात का? उत्तम कल्पना आहे। हा, चला आत्ताच निघू। हो चला, मी तयारी करते।
पहाटेस मला एक स्वप्न पडले. कोणीतरी माझ्या डोक्यावरून हात फिरवत होते. त्यात कौतुकाचा, अभिमानाचा, मायेचा स्पर्श होता. डोळे उघडून पाहिले तर आसपास कोणीच नव्हते. पण माझी खात्री आहे भामा, तो हात नानांचाच होता. ते असते तर त्यांना किती आनंद झाला असता. अहो मलाही. आओ मामांजींना स्वर्ग लोकात खूप समाधान वाटत असणार. खऱ्या अर्थानं मुक्त झाले असणार ते. तुम्ही आज मोकळे व्हा. मामांजींचं विरहाचं दुःख तुम्ही खूप दिवस मनात दाबून ठेवलं. तुमच्या शोकाला वाट मोकळी करून द्या. हवं तर मी नाही बघणार तुमच्याकडे. आणि सांगणारही नाही कोणाला. पण आज भावनांना वाट मोकळी करून द्या तुम्ही. नाना, काका, अरे काही झालंय का? काही महत्वाचं सांगायचंय का? अहो काय हवंय? काही शोधताय का? हो, बसा. कुबे हे काय आहे मामांजी? दादाचे मृत्यूपत्र. दादाची इच्छा होती की बाळ मॅट्रिक होईपर्यंत मी ह्याचा अजिबात उल्लेखही करू नये. तसा शब्दच घेतला होता त्यांनी माझ्याकडून. परंतु नानांनी मला याबद्दल कधीच काही सांगितलं नाही. काका, नक्की काय लिहिलंय त्यात? बाळ, लक्ष्मी केशवाची शपथ घेऊन सांगतो, मला ह्या पत्रात काय लिहिलंय ह्याची सुतारामही कल्पना नाही. पण आज तू प्रथम श्रेणीत मॅट्रिक उत्तीर्ण झालास म्हणून तुम्हा सर्वांसमोर मी ह्याचं वाचन करतोय. नमस्कार. आजच्या दिवशी जेव्हा हे पत्र तुम्ही वाचत असाल त्या दिवशी या घरात आणि ह्या जगात मी नसेन अशी कल्पना करून मी हे माझे मनोगत मांडतो आहे. आयुष्यात एक क्षण असा येतो की जेव्हा आपला शेवट समीप आला आहे याची आपल्याला जाणीव होते आणि तेव्हा मन ह्या गोष्टीनं व्यथित होतं की ज्या घराचा, ज्या माणसाचा आपण मनापासून सांभाळ केला त्यांचे पुढे काय होणार. अर्थात कुणीही प्रवास अर्ध्यात सोडून गेले तरी जगरहाटी थांबत नसतेच. तरी माझे मन मला हेच सांगत होते की आपल्याकडून काहीतरी शिल्लक राहते. आपल्या मुलासाठी, आपल्या घरासाठी आपले कर्तव्य आपण पूर्ण केलेच पाहिजे. माझ्याकडून मी माझ्या हयातीत सर्वच गोष्टी तुमच्या स्वाधीन केल्या आहेत, ज्या तुमच्या हाती देताना
मलाच आपण मोठ्या दायित्वातून मोकळे झालो अशी भावना होत होती आणि तुम्हाला सुखरूप आयुष्याची सुरुवात करता यावी आणि बाळला त्याचे स्वप्न साकार करता यावे म्हणून मी हे पाऊल उचलतो आहे. गोविंदा, माझ्याकडून तुम्हा सर्वांसाठी मी आज मितीला संचित केलेली माझी मिळकत रुपये 8,300 तुमच्या पुढील वाटचालीसाठी ठेवून जातोय. ज्यापैकी रुपये 5,000 हे केवळ आणि केवळ बाळच्या पुढील शिक्षणासाठी वापरले जावेत असा माझा आग्रह आहे. बाळ, येणारा काळ हा शिक्षणाचा आहे आणि तुझ्या प्रखर बुद्धिमत्तेचा योग्य आणि पुरेपूर उपयोग तू उत्तम ज्ञानार्जन करण्यात घालवावास आणि त्यासाठी पैशांची उणीव भासू नये म्हणून मी ही सोय करून जातोय. माझी ही अपेक्षा तू पूर्ण करशील याची मला पूर्ण खात्री आहे. आणि 2 शब्द माझ्या मुलीसाठी सुद्धा. भामा, आमचा बाळ म्हणजे नारळासारखा आहे. बाहेरून रखरखीत, टणक, पण आतून मात्र तितकाच कोवळा, मधुर. त्याच्यातला गोडवा ज्या शीतल गोड पाण्यामुळे येतो ते पाणी तू आहेस. याची कदाचित कुणालाच कल्पना नसेल, अगदी तुलाही. तू या घरात आलीस ह्याचा मला आणि आम्हाला सगळ्यांनाच किती अभिमान आहे आणि आनंद देखील. बाळला संसारात तू खंबीर सोबत करशील याची खात्री आहे मला. माझ्या पश्चात कसलीही अडचण तुम्हा होणार नाही अशी काका, काका, आपला आभाळ कायम आपल्या सोबतच असेल. ते कधीच फाटणार नाही. काय तो द्रष्टेपणा, किती सर्वांचा विचार. माझी कित्येक जन्मांची पुण्याई असावी की मला हे असे वडील बंधू लाभले. आज नव्याने अर्थ समजतोय नानांच्या प्रत्येक कृतीचा. किती विचारपूर्वक त्यांनी एक एक वस्तू आपल्या स्वाधीन केली असेल. एक जबाबदारी, एक वारसा आपल्या खांद्यावर ठेवलाय आणि म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे. त्यांनी ज्या विश्वासाने आपल्याला ही जबाबदारी सुपूर्त केली आहे ती तेवढ्याच यशस्वीपणे पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. मी आज नानांना वचन देतो, हा बाळ गंगाधर टिळक त्यांचा प्रत्येक शब्द पूर्ण करेल आणि शिक्षणासाठी त्याचं पूर्ण आयुष्य खर्ची घालेल. भामे, माझं एवढं पाखडून झालं ना की जात्यावर दळायला घेऊ. हा, हो. अगं बाई, हे कोण आलं आता?
धन्यवाद. वेळेत सावरले, नाहीतर पडलो असतो. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा विचार मनात निश्चित असेल तर आधार देणारे शेकडो हात समोर येतील. क्षमा करा, मी ओळखलं नाही आपल्याला. कोण? साक्षात वासुदेव बळवंत फडके. या या या. आज आपले पाय या घरी लागले म्हणजे आजचा योग अगदी अभूतपूर्व असणार हे नक्की. या. गंगाधर शास्त्री यांच्या अखेरच्या दिवसात भेट झाली नाही याचं शल्य आहे म्हणा. तेव्हा जमलं नाही म्हटलं, आता जाऊन भेट घ्यावी आपली. आपल्याही मातोश्रींची प्रकृती नाजूक असल्याचे कानावर आले होते आणि त्यानंतर त्या निवर्तल्याची वार्ताही समजली. वाईट वाटले. असो, या बसा. गोविंदराव, परमेश्वर सद्बुद्धी द्यायला ही अशीच बिकट परिस्थिती सामोरी आणतो बघा. आपली आई अंथरुणाला खिळून पडलेली, रोज तिच्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होताना आपण बघतोय, पण मुलगा म्हणून तिची शुश्रूषाही करू शकत नाही. कर्तव्यात कुचकामी ठरलेल्या मुलाच्या नात्याने मी तिला अग्नी तरी कसा देऊ? म्हणजे मी सरकारी खात्यातला नोकर, वारंवार विनंत्या केल्या, अर्ज केले की माझ्या आजारी आईला मला एकदा भेटायला जाऊ दे, तिची सेवा मला करू द्या, रजा मान्य करा. पण नाही, अखेरपर्यंत माझ्या आईची आणि माझी भेट त्यांनी होऊ दिली नाही. हे गोरे म्हणजे स्वतःच्या आईला गिळायलाही कमी करणार नाही. आई गेली, पण विचार अस्वस्थ करत होता. माझा संघर्ष सुरू होता स्वतःशी, या व्यवस्थेशी. मग त्याने मार्ग दाखवला. माझी आई गेली, पण आपली सगळ्यांची माता, ही भारत माता, ह्या मातेला त्या गोऱ्यांच्या जाचातून मोकळं करायलाच हवं. नेमके काय सांगताय मी समजलो नाही. या. आई जगदंबेच्या आशीर्वादाने तालीम आणि कवायत वर्ग सुरू केलाय. ते देखील लहुजी वस्ताद यांच्या मार्गदर्शनाखाली. असे तरुण तिथे घडवणार जे उद्याचे लढवय्ये म्हणून चमकतील. त्यांच्या मनात या देशाबद्दल, स्वतःच्या मातीबद्दल जाज्वल्य अभिमान निर्माण होईल. या गोऱ्यांच्या विरोधात जायचं असेल ना, तर त्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर द्यायला लागेल. शस्त्राला उत्तर सशस्त्र क्रांतीनेच. त्या क्रांतीची मशाल सदैव त्यांच्या मनात दगदगत राहील. आम्हाला अभिमान आहे आपला फडके. हा बाळ दादांचा मुलगा. नमस्कार करतो. शास्त्रींचे चिरंजीव. छान वाटलं भेटून. नुकताच मॅट्रिक झालाय. शिवाय दादाची इच्छा होती की त्याचे पुढे शिक्षण व्हावे. BA होऊन त्याने मुनसफ व्हावे. प्रश्नच नाही.
शास्त्रींचा वारसा पुढे नेणार तर. आता माहित नाही. बाळ, काय बोलतोयस तू हे? काका, एकीकडे मी उच्च शिक्षण घ्यायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे माझ्या समोर हे तेजस्वी व्यक्तिमत्व उभं आहे, जे आजूबाजूच्या परिस्थितीत बदल घडवायचा प्रयत्न करते, त्यांचं आयुष्य खर्ची घालून त्यांच्या मार्गाने जाऊ. मग मी का मागे राहावं? एकीकडे शिक्षण आहे आणि एकीकडे सशस्त्र क्रांती. द्विधा मनस्थिती मला माझ्या निर्णयाचा पुनर्विचार करायला भाग पाडते.